धनगरवाडा हा सिनेमा येत्या 27 नोव्हेंबरला रिलीज होतोय आणि या निमित्तानं अलका अठ्ठल्ले आणि समीर अठ्ठल्ले ही तुमची फेवरेट जोडी माझ्यासोबत आहे. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यात आधी मला हेच विचारायचं आहे की खरं तर दोघांच्याही कारकिर्दीवर एक फोकस टाकलं तर जवळजवळ 250हून सिनेमे तुम्ही केलेत आणि तुम्हीही 250हून सिनेमे केलेत, पण यातले जवळजवळ फक्त 10 सिनेमे तुम्ही एकत्र काम केलंय. पण जास्तीत जास्त 15 म्हणजे 5 आमच्याच प्रोडक्शनचे असतील आणि 10 बाहेरचे असतील, तर असे एकंदर 15 ते 20. कारण दोघंही कधी आवश्यकताही भासली नाही, दोघं आपापल्या हाला बिझी होतो. पुन्हा एक म्हणजे प्रोफेशनल दोघंही आहोत की समीर कधी सेटवर आधी कम्फर्टेबल असतं, त्यामुळे ती वेळच आली नाही आमच्यावर. नक्कीच. पण या सगळ्या सिनेमांमधून तो लकी ठरलेला सिनेमा कोणता होता? तो लकी ठरलेला सिनेमा अनुराधा, डॉक्टर, NS वैद्यांचे बरेच सिनेमे असे आम्ही त्यावेळी. समीर असिस्टंट होता सूर्यकांत लवंदेंकडे, पण आमचे त्यावेळेला आम्ही साताऱ्याचे जे गोडबोले साहेब आहेत प्रोड्युसर आणि NS वैद्य हे आमचे होमली फादरली सगळे हे ते वातावरण एवढं कौटुंबिक होतं की वडीलधारी हे प्रत्येक सिनेमाला आम्ही होतोच एकत्र. त्यावेळेला आमचा सगळा ग्रुप असायचा, आम्ही सगळे यंगस्टर्स आणि ते सगळे वडीलधारी असा तो एक वेगवेगळे ग्रुप. त्या ग्रुपमधनं आम्ही सगळेजण फिरायचो. किशोरी शहाणे होती, नंतर विवेक देशपांडे, मी, अलका आणि अनेक इतर हे. हळूहळू एक एक सगळे जायला लागले. आणि बंडलबाज नावाचा सिनेमा ज्याच्यात विजय चव्हाण आणि प्रशांत दामले, विजयसुद्धा एक आमच्यातला चांगला मेंबरच हे होता. आणि त्या सिनेमामध्ये इतर सगळे गळले, मी आणि अलकाच राहिलो. आणि तेव्हा कुठेतरी असं तो अच्छा, ये राज है. आंखों में खेल सुरू हो गया. पण आता धनगरवाडा हा सिनेमा तुम्ही घेऊन येताय, 27 नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होतोय. कुठेतरी एक ग्रामीण पार्श्वभूमीवरचा सिनेमा आहे, पण त्याचबरोबर एक अत्यंत कटू रियालिटी तुम्ही बिग स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न करताय. आणि कुठेतरी एक वेगळा हेतू आहे की कदाचित हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यावर एखादं सोल्युशन निघेल. काय वाटतं त्या? नक्कीच. म्हणजे आम्ही करतानाही तोच विचार केला. आणि जेव्हा मी आपला एक मागची फिल्म होती अमिका तिसरे, मला आठवते आपल्याच इथे टॉक शोला मी आले होते आणि त्यावेळी मी या सिनेमाचा उल्लेख केला होता की आम्ही पुढची फिल्म धनगरवाडा करतोय. त्याचवेळी महाराष्ट्रातल्या एवढ्या धनगर समाजाकडनं आम्हाला त्यांच्या नेत्यांकडनं फोन आले की ताई, म्हणजे तुमचा काही या गोष्टीशी संबंध नसताना तुम्ही आमच्यावर फिल्म करताय, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि खरंच आहे, याचं क्रेडिट जातं विजयकुमार दळवी, या आमच्या सिनेमाचे निर्माते पण आहेत आमच्याबरोबर आणि त्यांचीच कथा आहे. 8 वर्ष त्यांनी सगळे जवळजवळ 110 धनगरवाडे पालथे पाडले आणि एवढा अभ्यास केला त्या गोष्टीचा आणि त्याच्यावर ही कादंबरी लिहिली. जेव्हा कादंबरी लिहिली तेव्हा त्यांनी त्याची रफ कॉपी आम्हाला वाचायला पाठवली. तर मी वाचल्यावर मला खूप आवडली. मी समीरला वाचायला दिली, माझ्या बहिणीला जी माझ्याबरोबर निर्माती आहे शिल्पा मसूरकर, आणि आम्ही सगळ्यांनाच आमचं एकमत झालं आणि वाटलं की याच्यावर फिल्म करावी. पावसाळ्यात 4-4 दिवस माणसाला खायला गावत नाही, म्हणून असं पोटावर झोपावं लागतं भूक मारण्यासाठी. आम्ही घाबरतो जगायला मरायला, पण माझ्याशी नाद करायचं नाही. का? तर तुमची धनगराची जात आहे म्हणून. एकीकडे आपण असं पाहतो की शहरं दिवसेंदिवस विकसित होत जात आहेत, त्यांची डेव्हलपमेंट होत आहेत, पण काही असे ग्रामीण गोष्टी आहेत ज्या अजूनही ज्याच्यावर सोल्युशन निघत नाही आहे. पण कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का समीरजी की हा सिनेमा बघितल्यानंतर किंवा हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर या गोष्टी हळूहळू बाहेर पडतील आणि कदाचित एक सोल्युशन मिळू शकतं? याचंच तर मेन कारण होतं की हा आम्ही जानकर साहेब किंवा हे जे आहेत धनगर समाजाचे नेते शेंडगे साहेब आहेत, आम्ही त्यांना दाखवली आणि ती दाखवल्यावर त्यांना फिल्म एवढी ती भावली की ते म्हणाले की हे तुम्ही वास्तव चित्रण आमचं उभं केलेलं आहे. आज आमच्या 100% समाजामध्ये फक्त 5 ते 6% थोडंसं सुशिक्षित आहे, पण उरलेले 95% जी लोक आहेत त्या 95% लोकांकरता हे एक चांगलं अभ्यासाचं माध्यम होऊ शकतं, एंटरटेनमेंट म्हणून नाही. आणि ह्याच्याकरता त्या सगळ्यांनी आम्हाला एवढं प्रोत्साहन आणि सपोर्ट दिलेला आहे. माझ्या मते एक 15-20% लोकांनी जरी बघितलं आणि ते फॉलो केलं तर कदाचित त्या समाजाचं
म्हणजे आम्हाला त्याचं पावती मिळेल असं मी म्हणेन. जसं आता या पश्चिम महाराष्ट्रातनं जयंती आम्हाला हे मिळतंय पाठिंबा, तसाच अमरावती, नागपूर म्हणजे विदर्भ मराठवाड्यातनंही या समाजाकडनं आम्हाला भरघोस पाठिंबा मिळतोय. म्हणजे हेच आमच्यासाठी खूप आहे की एवढे फोन्स येत आहेत, ताई कधी येणार आहात, आमच्या भागात तुम्ही प्रीमियरना या. त्यामुळे जयंती आम्ही या सिनेमाचे प्रीमियर मुंबई पुणे न करता अगदी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ह्या भागात करतोय. इव्हन ऍक्टिव्हिटी ज्या काही मीडियाच्या करतोय त्याही बाहेर करतोय की आम्ही ह्या समाजापर्यंत पोहोचावं आणि ह्या समाजाने आम्हाला जवळून बघावं किंवा हा सिनेमा आमच्यासोबत बघावा म्हणून. नक्कीच. पण अलकाताई, एक प्रश्न असा की येत्या 27 नोव्हेंबरला जवळजवळ 5 मराठी सिनेमे रिलीज होत आहेत आणि त्याचबरोबर एक हिंदीतला बिग बजेट सिनेमाही प्रदर्शित होतोय. पण तरी कुठेतरी तुमच्या बोलण्यावरून मला हे जाणवतं की तुम्ही खूप कॉन्फिडंट आहात आपल्या सिनेमाबाबत. येस जयंती, म्हणजे मी काय झालं, मी उगाच नको त्या गोष्टींची फार अपेक्षा ठेवली नाहीये. मुंबई पुढे तर आपण तेवढीच मल्टिप्लेक्स वगैरे रिलीज करतोय, पण मी फोकस करून त्याच समाजाची थिएटर्स बुक केली आहेत. हा समाज कुठे जास्त आहे याचा अभ्यास करून आम्ही थिएटर्स बुक केलेत. आणि जयंती, मी थिएटर झाल्यावर जवळजवळ या डिसेंबरपासून पुढच्या ऑक्टोबरपर्यंत 122 गावांच्या धनगर समाजांच्या जत्रात हा सिनेमा घेऊन जाणार आहे, फक्त आपलं टुरिंग टॉकीज घेऊन. आणि ह्या पद्धतीने आम्ही 10 महिने आमची सगळी टीम आम्ही हा सिनेमा चालवणार आहोत. त्यामुळे मला ह्याच्या सक्सेसची पूर्ण गॅरंटी आहे. फक्त आम्हाला मेहनत करावी लागणार आहे, त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.